अंदाज आणि गोलंदाजासाठी 100 रुपयाचा पारितोषिक. दिलीपजी गावण यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय 300 रुपये एकूण. यस, गेम ऑन, ग्रीन सिग्नल बाय हंपायर अमोल. पहिलाच बॉल बॅटला ब्रश झाला होता आणि फ्लाय स्लीवला मात्र चेंडू अडवला. एक सिंगल आली आहे. पहिल्या बॉलवर एक सिंगल आली आहे. तिथे मात्र आपण मॅच पाहतोय विनर वर्सेस विनर. हो, लवली डिलिव्हरी आपण पाहतोय. ऋषी भोईरला गोलंदाजी करत असताना आज वलवले टीमच्या विरोधात दोन्ही संघाचा विचार केला तर क्रिशा 11 जय हनुमान दापोली आणि त्यांच्या विरोधात तुम्हाला पाहायला मिळतोय हिमांशी एंटरप्राइजेस वलवली संघ. सलामीची जोडी मैदानात सुयोग म्हात्रे आणि रत्नदीप चौधरी. हा चेंडू कोलर पद्धतीचा बॉल होता. शॉट स्क्वेअर लेगला एक सिंगल आली आहे. जसा चेंडू उचलला गेला एका धावेच्या मदतीनं मात्र धावसंख्येमध्ये आता सुरुवात झाली श्री गणेशा. त्यानंतर ही दुसरी धाव आली आहे. 2 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. षटक क्रमांक सुरू आहे पहिलं ऋषिकेश भोईर या गोलंदाजाचं. आता मात्र समोर बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल अगदी बॅटिंग करत असताना सुयोग म्हात्रे. काय वेग आहे. ऑफ स्टंपला ठेवला होता ऋषीनं बॉल. या अगोदर ऋषीनं खोलवर पद्धतीचा चेंडू फेकला. त्यानंतर मात्र थोडासा मागे ठेवला आणि चेंडूला ऑफ स्टंपला वळवलाय. ही थोडी विश्लेषणता पाहायला मिळते ती म्हणजेच गोलंदाज ऋषिकेश भोईरकडनं वेगवान ब्लॉक ऑल बॉल. त्यानंतर अकूट टप्प्याचा बॉल. चेंडूला वलन द्यायचा आउटसाइड ऑफ स्टंप. साऱ्या प्रकारचे चेंडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू जसा पायावर पडला अगदी चेंडू त्याच पद्धतीनं अगदी खेळून काढला. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला नेत्र दीपक टोला. पंचांचा इशारा येतोय. 4 धावांसाठी चौकार. जिसका मुझे समोर सादर करत असताना प्रणव डीजे साऊंड सिस्टम शिवकर मी तुमचं कौतुक करेन. कारण अशी संगीत रात्रीच्या या वातावरणामध्ये ऐकायला खूप मजेशीर वाटतायत. चौकार मारल्यानंतर विशाल आता मात्र पाहायला मिळाला शॉट सिली मिड ऑफला होता विशाल जितेकर आणि टिपतोय हा झेल. विकेट नंबर फर्स्ट डाऊन. यांच्या माध्यमातून बघा जय मल्हार चायनीज कॉर्नर एक स्वादिष्ट फ्राईड राईस, ट्रिफर राईस, लॉलीपॉप, त्यानंतर चिली या साऱ्या पदार्थांचं या ठिकाणी त्यांनी ही मेजवानी चिकन चिली. आमच्या प्राप्ती डिजिटल लाईव्ह व्हाईट बॉल जसे या पदार्थांची आम्ही उल्लेख केला ना आमचे शुद्ध शाकाहारी आहेत, मालकरी आहेत, त्यामुळं येत असेल
ओहो लॉफ्ट केलाय, मिस टायमिंग स्ट्रोक. जेल खाली क्षेत्राच्या हातातून चेंडू अक्षरशः उडाला. तिथे मात्र मिळाल्या 2 धावा. संघाची धावसंख्या एकूण धावफलकावर पाहायला मिळते ती हिमांशु एंटरप्राइजेस वळवळ टीमची 9 धावा. तेच ऑन स्ट्राइक. पुन्हा एकदा फलंदाज विशाल जितेकरचा हा बॉल. अगदी खोलवर पद्धतीचा बॉल अलॉंग द काटवे ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑफ कडे चेंडू दंदन करत चाललाय, परंतु क्षेत्ररक्षकांना तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं चेंडू उचलला, फेकला. मिळाल्या पुन्हा एकदा 2 धावा दुहेरीनं. धावसंख्या धावकलवर इथे मात्र या अंपायर सिग्नल ओव्हर स्टेप चेक केली जाईल. 2 धावा तर आल्यात आणि खास करून बघा अतुल शेर भगत एक उत्कृष्ट क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळाडू आणि ते आज वैष्णवी देवी इथे मात्र देवीच्या दर्शनाला गेल्यानंतर तिथूनही बघा क्रिकेटचा मोह आवरत नाहीये. या स्पर्धेचं पूर्णपणे थेट प्रक्षेपण ते पाहतायत. प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून अतुलजी भगत आपलं सहर्ष स्वागत. आज त्यांच्या सुसौभाग्य पत्नी खरं तर सारिका अतुल भगत या नगरसेविका पनवेल महानगरपालिकेच्या ही ओळख आहे राजकीय क्षेत्रामध्ये. आणि क्रिकेट क्षेत्र म्हटलं तर अतुलजी भगत यांना खूप आवड आहे लेदर टेनिस क्रिकेट. ते मात्र शुभेच्छा देत आहेत या दोन्ही संघांना. थेट वैष्णवी या ठिकाणावरून त्यांचंही स्वागत. इथे मात्र थोडासा सामना थांबलाय. ओव्हर स्टेप साठी वाट पाहिली जाते की चेक केला जातोय. हा ऑनफिल्ड डिसिजन खास करून पंच तुम्ही घ्या, कारण आपल्याकडे 2च कॅमेरा आहेत. एवढा कव्हर करणे शक्य नाही आहे. आंतरराष्ट्रीय मध्ये 5-5 कॅमेरे असतात, त्यामुळे कुठल्याही अँगलनं तो खरं तर दृश्य टिपला जातो. त्यामुळे प्राप्ती डिजिटलला आता थोडा टेन्शन आलाय की आम्ही 2 कॅमेऱ्यामध्ये काय करू. त्यामध्ये एक कॅमेरा समोर आहे आणि स्टेजवरचा कॅमेरा कधी कधी पाहुणे आले की तिकडे वळवावा लागतो. ऑनफिल्ड डिसिजन घ्या तुम्ही. आपण पाहतोय खरं तर थोडंसं केलंय कॅच. कॅच केलंय. अंपायरचं डिसिजन अजून आलेला नाहीये. येस थर्ड अंपायर कॉल नो बॉल. ओव्हर स्टेप नो बॉल. 3 षटकारांसाठी पारितोषिक मात्र आलंय आमच्या क्रिकेट प्रेमी समर्थकांना. खूप चांगला बॉल फ्री हिटचा बॉल होता. विशालनं हेरलं की हे फ्री हिटचा बॉल मला ब्लॉक हॉल मध्ये फेकावा लागेल आणि तोच मात्र इथे डॉट बॉल जातोय. शशी इंगळेकडनं बक्षीस आहे 3 षटकारांसाठी 3000. फुल्लर लेनचा बॉल स्टेट ड्राईव्ह केलाय. खूप चांगला ड्राईव्ह, परंतु तिथे चाचपटपणा अगदी फंबल झाला. क्षेत्ररक्षक आमचे महेश पाटील डुंगी एक उत्कृष्ट गोलंदाज मात्र आज त्यांची उपस्थिती पाहायला मिळाली. महेश पाटील आपलं सहर्ष स्वागत. एक चांगले गोलंदाज म्हणून डुंगी टीम मधून खेळत असतात. चेंडू शिल्लक असतील 3. एक नो बॉल. तो पुन्हा फेकावा लागेल. धावसंख्या धावफलकावर एकूण 14. हा स्टेट ड्राईव्हचा फटका, परंतु क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज विशालनं चेंडू अडवला होता, परंतु त्याच्या पायाला लागून चेंडू पुन्हा एकदा तसा बाजूला गेला. 2 धावा पुन्हा पलून काढल्यात. वळवळ टीमचा विचार केला तर रत्नदीप चौधरी आणि आशिष पाटील ही जोडी मैदानावर. रत्नदीपचं कौतुक करूया. 4 वेळा 2-2-2-2 अशा धावा त्यानं पलून काढल्यात आणि दुहेरी धावेनं धावफलकावर धावसंख्या 16 लागल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये आपण विचार केला तर उमेश फक्त 6 धावा होत्या. विशाल जितेकरचा हा लेग स्टंप सोडून जातोय. वाईट बॉलचा इशारा. 2 अवांतर धावा मात्र या ओव्हरमध्ये आल्यात, परंतु अजूनपर्यंत मोठा फटका खेळून दिला नाहीये विशाल जितेकर. विजेनं मात्र समोर बॅट्समन त्याच्या आता उभा आहे रत्नदीप चौधरी. हवेमध्ये लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे. एलिमिनेशन कमी राहिलं. वाईडिश लॉंग ऑफला टीपला जातोय झेल. रत्नदीप चौधरीचा समाप्त होईल खेळ.
इथे मात्र नवीन बॅट्समन मैदानात जाईल. मगा ज्या पद्धतीनं या हिमांशू एंटरप्राइजेस वळवळ टीमच्या फलंदाजाने मगाशी 74 धावांचं लक्ष समोर ठेवलं होतं आणि तोच वळवळी संघ आता क्रिशा 11 दापोली संघाच्या विरोधात थोडासा 3 षटकांमध्ये अगदी चाचपडत खेळतोय. बॅटला ब्रश, विकेट नंबर 2. विशाल जितेकरला फ्लाय स्लीपला टिपला जाईल झेल, आल्या पावली माघारी जातोय फलंदाज विशाल. बॅक टू द आउट. रायगड किल्ला, ज्या रायगडावर माझ्या राजानं जास्त दिवस त्यांच्या कुटुंबाने काढले, त्या रायगड किल्ल्याचा हा उल्लेख आपण पाहिलात. आणि येत्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती सोहळा संपूर्ण महाराष्ट्र देशभरात मात्र साजरा केला जाईल. या रायगड किल्ल्याचे आठवण झाल्यानंतर मला नक्कीच महाराजांनी ज्या ज्या किल्ले सर केले, ज्या किल्ल्यांवरचा प्रसंगही मला आठवतोय. पन्हाळगडावर ज्यावेळी सिद्धी जोहरनं पन्हाळगडाला वेढा घेतला आणि वेढा घातल्यानंतर महाराज अडकले होते. अगदी 7,000-7,500 हजार मावल्या संपूर्ण वेढा घेत असताना या सिद्धी जोहरची सेना, परंतु त्याच पन्हाळगडावरून देखील माझ्या राजांनी सुटका घेतली होती. त्यातच अगदी युक्ती साधली आणि बरोबर त्या पन्हाळगडावरून देखील सुटका झाली होती. कोंढाणा किल्ला सर केला, पन्हाळगड, त्यानंतर अगदी प्रतापगड, असे अनेक किल्ले माझ्या राजांनी सर केले. तिसरं षटकही सुरू झालं. 3 षटकारांसाठी बघा आमच्या इंगळे साहेब, शशी इंगळे यांच्याकडनं 3,000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि प्रत्येक चौकार षटकारासाठी बघा जो फलंदाज ऋषिकेश चौधरी आहे त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस. हा खणून काढलाय वाईडिश लॉंग ऑफ डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक. इथे मात्र येईल चेंडूवर उचलेल, फेकी मात्र इथे प्रॉपर झाली आहे, परंतु तू मै करत असताना विशालनं हेरलं आणि फलंदाजाला केलं धावचित बाद. आहे आणि विशाल देखील आता बाद झाला. ऋषिकेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या जोडीला येईल अर्थात मुकेश शेळाटकर. मला वाटते मुकेश शेळाटकर, विनेट नंबर 6. ज्या मुकेशला बघा तुम्ही ओपनिंगला पाहत असाल, ज्या मुकेश शेळाटकरला नेहमीच ओपनिंग करत असताना पण ते मुकेश तो येतोय 6व्या क्रमांकावर. परंतु ऋषिकेश चौधरी या फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. जर चौकार षटकार ठोकला तर त्याला 500 रुपयाचं बक्षीस शशी इंगळे यांच्याकडून दिलं जाईल. रवींद्र भोईर फुल फॉर्म मध्ये आहेत. आज उपवास आहे त्यांना, सक्त उपवास. ओहो, मुकेश शेळाटकर, मी उल्लेख केला होता की नेहमी ओपनिंगला येणारा हा फलंदाज 6व्या क्रमांकावर आल्यानंतर ठोकतोय षटकार. विश्वजित म्हात्रे अभ्याच्या या बॉलवर ठोकलेला षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आता 24. स्लोवर बॉल, हे गती परिवर्तन करणारा चेंडू अंपायर आमच्याकडे वळले. वाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव पुन्हा फेकावा लागेल अव्याला हा बॉल. टोटल 25 रन्स, 25 धावा.
आमचे शांतता संघटनेचे अध्यक्ष रवींद्र भोईर या मॅचचा आनंद घेताना. हाई वाईट बॉल. आता आभ्याची लाईन भटकली आहे. आभ्या दिशाहीन गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा एक्स्ट्रा स्वरूपात आल्या. संघाची धावसंख्या आता हळूहळू वाढत चालली. हे टार्गेट सेट करणारं षटक आहे. वळवळी टीमला ही माहिती आहे. हिमांशू एंटरप्राइजेस वळवळी टीम. लवली डिलेव्हरी. इथे इन स्विंग झाला. ऑफ ब्रेक प्रकारचा चेंडू अभ्यानं फेकला. तिथे मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आला नाही. अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न केला मुकेश शेलाटकरनं. डॉट बॉल जातोय. वेगानं फेकला होता चेंडू पॅडवर आला. विशालनं हा घोटीने खेळला होता, परंतु इथे आता स्ट्राईक देणार नाहीये तो फलंदाज ऋषिकेश चौधरी, कारण एक मुख्य फलंदाज. हो काय झालं मैदानात, आमचंही लक्ष नव्हतं. खरं तर फलंदाजाला LBW आउट दिलाय, पण जरासा असं वर हात करा म्हणजे आम्हाला समजेल. या रात्रीची स्पर्धा आहे अजून वर. मुकेश शेलाटकर लेग बिफोर द विकेट. पंचांच्या इशाऱ्यानं मात्र तंबूमध्ये परतताना नवीन फलंदाज मैदानात आज जाईल. खरं ऋषिकेश चौधरी स्ट्राईक घेत होता स्वतःकडे, त्याला स्ट्राईक मिळत नाही. आता चेंडू शिल्लक आहेत. या षटकातला जर विचार केला तर विश्वजितचा लास्ट ओव्हर, आणि लास्ट ओव्हर मधले आपण विचार केला तर 5 चेंडू फेकून झालेत. अंतिम 1 चेंडू टार्गेट सेट करणारा हा बॉल असेल. ज्या बॉलवर जेवढ्या धावा येतील ते टार्गेट सेट करून जाईल. धावसंख्या धावफलकावर टोटल 26. त्यामुळं या बॉलवर सर्वांचं लक्ष केंद्रित असेल, कारण दापोली टीमची क्रिशा 11 दापोली टीमची फलंदाजी देखील चांगली आहे. त्यामुळे हिमांशू एंटरप्राइजेस वळवळी टीमला या बॉलवर धावा घ्याव्या लागतील. शॉर्ट पिच बॉल हवेत खेळलाय. कव्हर ड्राईव्ह करण्याची गरज होती, कारण गॅप मध्ये जर आला असता तर चौकार आला असता, परंतु हा हवेमध्ये खेळल्यानंतर तोही टिपला गेलाय झेल. पहिला 17चा डाव इथे मात्र समाप्त झाला आणि 3 षटकांमध्ये 26 धावा या धावफलकावर आल्यात. येणाऱ्या 18 बॉल मध्ये 27 धावांचं मापक छोटस लक्ष उभारण्यात मात्र इथे वळवली संघाला तुम्ही पाहिलात. हिमांशू एंटरप्राइजेस वळवली संघ 26 धावांवर थांबलाय, आणि अशा परिस्थितीमध्ये क्रिशा 11 दापोली संघासमोर येणारे 18 चेंडू आणि 27 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. विनर वर्सेस विनर असा मॅच. इथून जिंकणारा संघ 2 विजय प्राप्त करेल, आणि त्यानंतर मात्र त्याच्या विरोधात 2 संघ विजय प्राप्त करणारा कुडावे संघ भिडेल.
डीजे तर नक्की मॅचला सुरुवात करूया. वळवली टीमला एक सुवर्ण संधी. लगातार 3 विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला आणि लगातार 3 डॉट बॉल फेकणाऱ्या गोलंदाजाला इथे बक्षीस आलंय. डॉट 3 बॉल साठी 1500, 3 विकेट साठी 3000. रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी कार्यकारी अध्यक्ष आदरणीय अर्थातच यश इंगळे यांच्याकडनं शशी इंगळे साहेबांकडनं हे पारितोषिक आलेलं आहे. तर करूया सुरुवात. 18 बॉल आणि 27 धावांचं लक्ष. सलामीची जोडी मैदानात आत दाखल झाली आहे. ती एका बाजूला आपण पाहतोय फलंदाज विश्वजित म्हात्रे अभ्या, तर दुसऱ्या बाजूला विशाल जितेकर विजय. तर गोलंदाज फास्टर बॉलर रत्नदीप चौधरी. पहिलाच बॉल रत्नदीपला विरकावून देण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज अभ्यानं, परंतु इथे डॉट बॉल जातोय. ही ओळख आहे खरं तर. खास करून आपण बघितलं ना तर हिमांशु एंटरप्राइजेस वळवली टीमची गोलंदाजीची ताकद आहे ना ती खूप चांगली आहे. त्यामुळे जरी 27 धावांचं लक्ष असलं ना तरी दापोली टीमला मोठं संघर्ष करावं लागेल. दापोली टीमला मेहनत घ्यावी लागेल. रत्नदीप चौधरी हा मात्र थोडा पुढे फेकला. तेवढ्याच चांगल्या पद्धतीनं अभ्यानं डीप फाईन लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधून ठोकलाय हा बेहतरीन चौकार. चौकार आणि विश्वजित म्हात्रे एक हार्ड हिटर बॅट्समन, त्याला मात्र रोखण्यासाठी हे जाल रचलं गेलंय. क्षेत्ररक्षणामध्ये हलकंसं बदल केलं. आता फिल्डिंग मध्ये आपण पाहिलं डीप मिड विकेट वाईडिश लॉंग ऑन क्षेत्र पुन्हा एकदा बदलण्यात आलं आणि तिथे मात्र 4 धावा आल्यानंतर रत्नदीप पंचांना पार करून फास्टर बॉलर हा समोर केला. जसा क्षेत्र निवडला आणि वाईडिश लॉंग ऑफ विश्वजित म्हात्रेच्या बॅट मधून आलेला हा एक अप्रतिम टोला आउट ऑफ द पार्क. ओव्हर मध्ये 10 धावा वसूल केल्यात. एक चौकार एक षटकार. ते मात्र आपण पाहतोय सुरुवात चांगली करतोय हा विश्वजित म्हात्रे. पुन्हा एकदा थोडासा मागे ठेवला होता. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न केलाय. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगानं आलाय. तिथे मात्र मिळाली फक्त एक आणि एकच धाव. एका धावेच्या पुन्हा एकदा सहकार्यानं धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे. 26 धावा. शशी इंगळे साहेब आज आपण पाहतोय आपल्या खेळाडूंना मोटिवेट करतायत. 3 विकेट साठी 3000 आणि लगातार 3 डॉट बॉल साठी 1500 रुपये. आता चेंडू आणि धावांचं अंतर तर पाहिलं ना तर 15 चेंडू आणि 17 धावा. एक मापेसावी धावसंख्या 11. कोणती धावांचं लक्ष आहे. हो डिफेन्सिव्ह स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न विशाल जितेकरला. इथे कुठेतरी आपण बघितले तरी संयमी आणि सुरक्षात्मक खेळ करताना अभ्याला जास्त स्ट्राईक देऊया आणि अभ्याकडनं जास्तीत जास्त धावा ठोकून घेऊया याच इरादेनं इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न होता विशाल जितेकरचा. तिथे मात्र हा बॉल जातोय डॉट रत्नदीप चौधरीचा. धावसंख्या स्थिर स्थगित ती म्हणजे टोटल 11. रत्नदीप चौधरी अगदी दूरच्या अंतरावरनं गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. डिफेन्सिव्ह टॉक शॉट फाईन लेग क्षेत्ररक्षक तिथे आहे. एक सिंगल मिळेल. पुन्हा एकदा एका धावेच्या मदतीनं 12 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली. म्हणजे पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 12 धावा धावफलकावर लागल्यात. आता 12 चेंडू उरलेत आणि विजयासाठी लक्ष राहिलंय 15 धावांचं. 12 चेंडू 15 धावा हे समीकरण तुम्हाला पाहायला मिळेल. खरंच
आज प्राप्ति डिजिटल का छोटा बकासुर नहीं है, बिल्कुल कैमरा और वो उनके हाइट बराबर होती है। हाँ, उसको चेयर लेना पड़ता है जब कैमरा। आज नहीं है, उनको हम मिस कर रहे हैं इस मैदान के ऊपर। तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये। 12 बॉल 15 ची गरज। मैदान षटक फेकला तर 5,000चं बक्षीस। 3 डॉट फेकलेत तर 15चे 3 विकेट 3,000। मात्र विशाल जितेकर साठी हा बॉल डीप मिड विकेट कडे की धाव अगदी जलद गतीने कंप्लीट। दुसरी धाव थोडी धोकादायक होती परंतु फेकी मात्र प्रॉपर नाही। त्याचा फायदा घेतला विशाल जितेकरनं आणि विश्वजित म्हात्रेनं। 2 धावा कंप्लीट केल्यात। 15चं समीकरण आता 11-13। ऋषी सावळे यांच्याकडनं बघा मैदान षटकसाठी 5,000 हे बक्षीस लावण्याचं कारण म्हटलं तर मोटिवेट केलं जातं मैदानाच्या आतमध्ये। ऑन स्ट्राइक विशाल। चांगला चेंडू स्लोवर बॉल फेकला। ऑफ स्टंपला चेंडूला वळण दिलं। डॉट बॉल खेळला जातोय आता। मात्र 10 चेंडू आणि 13ची गरज। आज सुयोग स्पोर्ट्सचे होणार सुहास म्हात्रे। खरं तर पहिल्या मॅचमध्ये खूप चांगले मोटिवेशन त्यांचंही राहिलं या दापोली संघासाठी। आणि सुहास म्हात्रे म्हटलं तर अनेक ओपन संघाला देखील त्यांनी पॅक केलंय। खास करून आपण पाहतोय की हा डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय। खराब क्षेत्ररक्षण 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू गेलाय बिल्कुल फील्डर को चिरती हुई गेंद सीमा रेखा के बाहर। चार धावा आल्यात आता। 9 चेंडू 9 धावा। या चौकारानं विशालच्या पूर्ण समांतर स्थिती समीकरण आणलंय। वेग 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 होता झपकन निघून गेला चेंडू। वेगवान चेंडू गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल मनीष पाटील। या गोलंदाजाचा डॉट बॉल जातोय। 9चं समीकरण आता 8-9 वर येऊन राहिलंय। दापोली टीम सुहास म्हात्रेचा उल्लेख केला होता। या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अंकुर सिंग सारख्या एका मातब्बल ऑलराऊंडर खेळाडूला खरं तर याच सुहास म्हात्रेने देखील या क्षेत्रामध्ये क्रिकेट क्षेत्रामध्ये आणलं होतं। ही त्यांची ओळख आहे। आणि अंकुर सिंग आज मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नामांकित स्पर्धेमध्ये खेळतोय। ते आल्या 2 धावा। खराब क्षेत्ररक्षण केलं जातोय। सातत्याने तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न हो आणि पाहता पाहता या मिस फिल्डिंग मुलं तब्बल 3 धावा आल्या। आणि या 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आता 21 या आकड्यावर। आता फक्त गरज आहे ती 7 बॉल 6 रन्स। 7 चेंडू 6 धावा। आज आपण पाहतोय खरं तर क्रिशा 11 दापोली क्रिशा 11 या नावाने खेळतोय। त्या संघाला पॅक केलंय आजच्या दिवसामध्ये। आणि दुसऱ्या बाजूला हिमांशी एंटरप्राइजेस रवींद्र भोईर यांनी पॅक केलेला हा वळवळी संघ। आता 7 बॉल 6। या बॉलवर जर षटकार ठोकला तर मॅचच संपेल। परंतु या बॉलवर डॉट गेला तर मात्र 6 बॉल 6 राहतील। मग शेवटच्या क्षणापर्यंत ही मॅच रंगते की काय। ओपनर जोडी मैदानावर खेळत असताना पण तुम्हाला पाहायला मिळेल वळवळी विपक्ष दापोली असा मॅच। 7 चेंडू 6 धावा। गोलंदाज सज्ज। ओहो डिफेन्सिव्ह स्ट्रोक एक सिंगल। ही चालाकी शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरली जाते। पाहिलं हेरलं की फिल्डिंग फार दूरवर आहे। बरोबर अभ्याने डिफेन्सिव्ह फटका खेळला आणि 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये या 2 धावा ही पळून काढल्या। आता मात्र 5 चेंडू आणि बरोबर 5 धावा। या ठिकाणी 4 धावांची गरज। 6 चेंडू 4 धावा। 7-6चं समीकरण होतं आता 6 चेंडू आणि 4 धावा। अगदी सोपं समीकरण राहिलंय मैदानाच्या आतमध्ये। चला स्पीडअप करा वळवळी टीम। लगेच गोलंदाज तयार व्हा।
गोलंदाजीसाठी आपल्याकडे वेळी कमी असेल. अजून एक मॅच खेळायचा आहे. 2 वाजायला आलेत, पावणे 2 वाजायच्या सुमारास आपण ही मॅच आपण पाहतोय. ऋषी चौधरी येतोय आणि जर या 4 धावा त्याने डिफेन्स केल्या ना तर जो गोलंदाज आलाय त्या गोलंदाजाला सुवर्ण संधी आहे. शशीशेठ हिंगले यांच्याकडनं जर या धावा डिफेन्स केला तर टोटल 6,000 रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. बघा शशीशेठ आहेत ना, हे तुम्हाला मोटिवेट करतात शेवटच्या क्षणापर्यंत. शशीशेठ हिंगले आणि साबले साहेब यांच्याकडनं बरा हे पारितोषिक आहे. पहिलाच बॉल, फुलटॉस बॉल मात्र अगदी पॅडलशिप पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला. विशाल जितेकरने 1 रन मिळाली. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या इथे वाढली जाईल. आता अजूनही 3 धावांची आवश्यकता आहे ती येणाऱ्या 5 चेंडूमध्ये. 5 चेंडू 3 धावा, 3 धावा 5 चेंडू. 1-2 डॉट बॉल आले तर मॅच मात्र थोडीशी लेवलमध्ये येईल. परंतु विश्वजित म्हात्रेनं सुरुवातीपासून या मॅचला खुली केली आहे. अगदी पुन्हा एकदा पॅडवर आदळतोय. बॅटक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू खेळपट्टीवरही असताना ही 1 धाव कंप्लीट केली. धावा कशाही येऊ द्या, धावा येणं आता गरजेचं आहे दापोली संघासाठी. कारण अगदी चेंडू जास्त आणि धावा कमी आहे. त्यामुळे 1-1 धाव जरी आली ना तरी ही मॅच पूर्णपणे झुकेल दापोली क्रिशा 11 दापोली संघाच्या बाजूने. 4 चेंडू 2 धावा. आता 2 बॉल एक्स्ट्रा आहेत त्यामुळं बिनधास्तपणे खेळण्याची खरं तर ही मी म्हणेन संधी असेल ती दापोली संघाच्या खेळाडूकडे. विशाल जितेकर चॉकिंग करण्याचा प्रयत्न केला होता. विशाल जितेकरनं चॉकिंग स्ट्रोक खेळला होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये अजूनपर्यंत. हा सुयोग मात्र मॅच सोडायला तयार नाहीये. 3 चेंडू आणि आता 2 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 2 धावा. what a catch of the tournament caught behind the wicket. यष्टिरक्षक कोण होता त्या ठिकाणी? मुकेश शेलाटकरनं टिपला झेल आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्याची नामी संधी प्राप्त झाली आहे. मुकेशने टिपला झेल आणि समाप्त झालाय विजय विशाल जितेकरचा खेळ. क्या बात आहे. 3-2चं समीकरण आता 2-2 वर येऊन ठेवलाय. 3-2चं समीकरण 2-2 वर. विशाल जितेकरनं सावध सुरक्षात्मक पवित्रा घेण्याचा प्रयत्न केला की 1 धाव काढून आपण मॅच क्लिअर करूया परंतु बॅटला ब्रश झाला बॉल आणि काय डाय मारून अक्षरशः मुकेश शेलाटकरनं पडून हा झेल टिपला एका हातानं. कदाचित युटर्न मिळेल का या मॅचला? कलाटनी ट्विस्ट मिळाल का? आता नवीन फलंदाज मैदानात शिवतेज. इथे मात्र डॉट आलाय. अंपायर सांगतात स्ट्राईक रोटेशन नाही. अंपायर सांगतात या स्पर्धेचा नियम. अभ्यानं स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला होता परंतु इथे मात्र बॉल जातोय डॉट. काय झालंय क्रिशा 11 दापोली संघ? काय मॅच होता बघा. अगदी 6 बॉल मध्ये अवघ्या 4 धावा. आता शशीजी हिंगळे साहेब यांनी लावलेलं 6,000 पारितोषिक. 1 चेंडू आणि आता 2 धावांची गरज. दापोली संघ काय करताय तुम्ही? आणि इथे वळवळी संघाची एक तुफानी गोलंदाजी आता उभं राहावं लागेल सर्वांना. मॅच आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या प्रेक्षक मित्रांनो. 1 चेंडू 2 धावा. 2 धावा 1 चेंडू. व्हॉट अ मॅच. मात्र शिवतेज जितेकर याने समोर दिल्यानंतर ठोकलाय षटकार. ठोक डीजे.
क्या बात आहे, जबरदस्त मॅच झाला आणि क्रिशा 11 दापोली संघ खरं तर हारता हारता जिंकलाय मी म्हणेन. आणि निसटता हा पराभव होता, तो निसटता पराभव त्यांना प्राप्त झाला, विजयामध्ये रूपांतर. आणि हार्दिक अभिनंदन.